आणि आता बातमी आहे उत्तर प्रदेशातल्या सत्संगात बळी गेलेल्या लोकांची। उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये रतिभानपूर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली। यात 121 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। हाथरसच्या सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फुलराई गावामध्ये आयोजित केलेल्या भोले बाबाच्या सत्संगात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली आणि सत्संग संपून बाहेर निघत असताना जाण्यासाठीचे गेट दरवाजे हे अतिशय छोटे असल्यामुळे आणि बाहेर अनावश्यक पार्किंग केलेलं असल्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली आणि ही इतकी जबरदस्त होती की या तब्बल 121 जणांना आपला जीवच गमवावा लागलाय। जखमींना जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना मदत कार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख दिले जातील तर 50,000 हे जखमींना देण्यात येतील अशी घोषणा झाली आहे। मृतांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे। जखमींना हे गाझियाबादहून एनडीआरएफच्या 14व्या वैद्यकीय तुकडीनं घटनास्थळी दाखल होत मदतीसाठी प्रयत्न केले। दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले। या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशच हादरून गेलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। राम, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा इथे दाखल होणार आहेत असं कळतंय, काय अधिक माहिती? बिल्कुल, आपण घटनास्थळी आहोत आणि काल ही घटना घडल्यानंतर संपूर्ण यूपी प्रशासन, केंद्र सरकार सतर्क झालेलं आहे। इथे एनडीआरएफच्या टीम सुद्धा आलेल्या आहेत आणि जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। परंतु ज्या घटनास्थळी ही संपूर्ण घटना घडलेली आहे ती आपण दाखवतोय। हाच तो परिसर आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। इथं उत्तर प्रदेश पोलिसांनी संपूर्ण सील केलेलं आहे ही जागा आणि हे घटनास्थळ आहे। आपण समोर पाठवतोय तर 2 टीम इथे आहेत। एक फॉरेन्सिकची टीम आहे की जे काही पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि दुसरी टीम जी आहे ती म्हणजेच की डॉग स्क्वॉडची आहे की कुठे कुठे आणखीन काही पुरावे मिळत आहेत का त्या संदर्भामध्ये शोध जो आहे तो चालू आहे। आणि कालचं वातावरण वेगळं होतं, आजचं वातावरण वेगळं आहे। काल जे आहे ते इथे उष्णता होती मोठी आणि रात्रीनंतर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे तपास कार्यामध्ये अडथळा इथं येताना दिसतोय। आपण इथं पाहतो की हा संपूर्ण मोकळा भाग आहे, शेताचा भाग आहे आणि इकडे सर्वस्व पाणी साचलेलं आहे। मात्र हे जी टीम आहे ती टीमचं कार्य अजूनही चालू आहे, कारण लाखो लोक होते आणि इथेच हीच घटना आहे। आपण इथं पाहतोय की अनेकांचे कपडे इथे पडलेले होते, चपला इथे पडल्या होत्या आणि हा रस्ता आहे आणि हा जो भाग आहे हा रस्त्याच्या खालचा भाग, इथेच चेंगराचेंगरी झालेली आहे। इथे अनेक जण पडलेले आहेत। आपण इथं पाहतो की इथं चिखल झाल्याचं आपल्याला दिसून येतोय आणि याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि मग नंतर पाठीमागं बऱ्याच काल नक्कीच, तर रामराजे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, काही तांत्रिक कारणं आहेत। मात्र आपण आता सध्याची परिस्थिती बघतोय। काल तिथे ऊन होतं, मात्र आज प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। काल ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हाची ही दृश्य आहेत, चेंगराचेंगरी होत असतानाची ही काही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। वरून तिथे राहणाऱ्या स्थानिकांनी घेतलेली ही दृश्य आहेत, ज्यात आपल्याला चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यांना वारं घालण्याचा प्रयत्न होतोय, पाणी पाजण्याचा प्रयत्न होतोय, ते आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी जागा आहे, काही एकरांचा हा परिसर आहे संपूर्ण आणि या परिसरात काल चेंगराचेंगरी झालेली होती। इथून बाहेर जाण्यासाठीचा मार्ग हा अतिशय अरुंद होता आणि त्याचा फटका बाहेर पडणाऱ्या या सत्संगातल्या सगळ्या भाविकांना बसला आणि त्यात 121 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। तर आत्ता जर बघितलं आपण तर संपूर्ण या परिसरामध्ये मात्र जोरदार पाऊस झालाय आणि त्यानंतर जिथे हा सत्संग होता तिथे पाणी साचलंय। आता पुरावे घेण्याचं काम केलं जात आहे, कारण एक जनहित याचिका दाखल झालेली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। बाबावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि फरार झालेल्या या भोलेबाबाचा शोध सुद्धा तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे। मात्र सध्या तिथे जोरदार पाऊस झालेला आहे। प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडनं रामराजे घेत राहू। सुरताज धन्यवाद या माहितीसाठी।